श्री दत्त जयंती व त्याचे विशेष महत्त्व. श्री दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे पूर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री दत्त जयंतीचे महत्त्व खूप मोठे आहे आणि ते अनेक पैलूंमध्ये पाहिले जाते. 1. त्रिमूर्तींचे स्वरूप. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि महेश म्हणजे शिव या तिन्ही प्रमुख देवांचे एकत्रित रूप मानले जातात. त्यांची पूजा करणे म्हणजे एकाच वेळी सृष्टी, स्थिती आणि लय या तिन्ही तत्वशक्तींची पूजा करण्यासारखे आहे. यामुळे साधकाला संपूर्ण ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद मिळतो. 2. गुरुतत्व आणि ज्ञान. दत्तात्रेयांना आदिगुरु मानले जाते. गुरुतत्वाचे महत्त्व. दत्त जयंती हा दिवस गुरुतत्वाची उपासना करण्याचा दिवस आहे. या दिवशी गुरूंचे स्मरण केल्याने आणि त्यांची सेवा केल्याने अज्ञान दूर होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते. त्यांनी पृथ्वीवरील 24 गुरूंकडून उदाहरणार्थ पृथ्वी, जल, वायू, मधमाशी, सर्प इत्यादींकडून ज्ञान ग्रहण केले, जे अद्वैत तत्वज्ञानाचे सार आहे. ते आपल्याला शिकवते की ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा स्रोतावर अवलंबून राहू नका, तर संपूर्ण सृष्टीत ज्ञान दडलेले आहे. 3. सर्व संकटांपासून मुक्ती. दत्तात्रेयांना स्मृतृगामी म्हणतात, म्हणजे जो भक्त त्यांचे स्मरण करतो त्याच्या मदतीला ते त्वरित धावून जातात. या दिवशी त्यांची उपासना केल्याने दैहिक, दैविक आणि भौतिक संकटे दूर होतात. तसेच पितृदोषांवर मात करण्यासाठीही या उपासनेला विशेष महत्त्व आहे. 4. भक्ती, योग आणि वैराग्याचा समन्वय. दत्तात्रेय हे भक्तिमार्ग, योगमार्ग आणि वैराग्याचा समन्वय दर्शवतात. ते आपल्याला शिकवतात की जीवनात भौतिक गोष्टींमध्ये राहूनही अलिप्तता म्हणजे वैराग्य आणि योग साधता येतो. या दिवशी भाविक उपवास करतात, दत्ताच्या पादुकांचे पूजन करतात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करतात आणि दत्तचरित्राचे पारायण करतात.